पंढरपूरमधील विठ्ठलाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्ध विहार, अभ्यासकाच्या दाव्यामुळे खळबळ। मंदिर मशिदीचा वाद सुरू आहे। ज्ञानवापी मशिदीमध्ये लिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्यामुळे देशभरातले वातावरण ढवळून निघाले होते। तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर हे बौद्ध विहार आहे, त्यामुळे ते बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या, असा दावा ज्येष्ठ अभ्यासक आणि प्राध्यापक प्रदीप आगलावे यांनी केला आहे। त्यामुळे राज्यात नवीन वाद पेटण्याची चिन्ह आहे। बौद्ध धर्म अभ्यासक प्राध्यापक प्रदीप आगलावे यांनी दावा केला आहे की पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे मुळात बौद्ध विहार आहे। पंढरपूरची वारीची परंपरा, तिथी, मंदिराचे स्थापत्यकला, पती-पत्नी यामधून याचे पुरावे मिळतात, असा दावा आगलावे यांनी केला। फक्त विठ्ठल मंदिरच नाही तर देशातली अनेक मंदिर आहे ही कधी काळी बौद्ध लेण्या किंवा बौद्ध विहार होती, असंही आगलावे म्हणाले। आजही पंढरपूरच्या मंदिराची पाहणी केली, तिथे गौतम बुद्धाच्या मूर्ती पाहण्यास मिळत आहे। एवढंच नाही तर ओडिसातील जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी, उज्जैन महाकाली यांच्यासह अनेक प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती। आम्ही विहार पाडून तिथे मंदिरं आणि मशिदी उभारण्यात आल्या, असा दावाही आगलावे यांनी केला। दरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा सह देशातील अनेक मंदिरे ही पूर्वीची बौद्ध विहार असल्याचा दावा साहित्यिक प्रदीप आगलावे यांनी केला आहे। पण समाज एकत्र करत असताना ज्या विषयाचे अनेक वेळ खंडन झालेले आहे।